नमस्कार. सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केली आहे. आता देशातील सर्व पॅन कार्ड अपग्रेड करणार होणार आहेत. मात्र यासाठी किती पैसे लागणार, जुन्या कार्डचं काय होणार, या सगळ्या प्रश्नांची जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत देशातील नागरिकांना लवकरच QR कोड सुविधेसह नवीन पॅन कार्ड मिळणार आहे. केंद्र सरकारने आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केली. त्यामध्ये करदात्यांची नोंदणी किंवा नव्याने तयार करण्यात येणार आहे. तसेच विद्यमान PAN 1.0 इकोसिस्टीम अपग्रेड केली जाईल. हे करदात्यांना चांगल्या डिजिटल सुविधेसाठी फायदेशीर होणार आहे. यासाठी सरकारने या प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च केले असल्याचं सांगितलं आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पॅन 2.0 प्रकल्प काय आहे? पॅन 2.0 प्रकल्पाबाबत बोलताना सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की हे एकात्मिक पोर्टल असेल. ते पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाईन असेल. तक्रार निवारण प्रणालीवर भर दिला जाईल. तर जुन्या पॅन कार्डचे काय होणार? अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की नवीन पॅन कार्ड मिळाल्यानंतर ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहे त्यांचं काय होईल? याचे उत्तर म्हणजे तुमचा नंबर तसाच राहील, मात्र तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. यानंतर जुने पॅन कार्ड कचऱ्यात जमा होईल.